नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए भाग 2 सेमिस्टर 3 इतिहास विषयातील युनिट 1 याचा अभ्यास आपण करत होतो। मागच्या तासाला आपण झैनुद्दीन मोहम्मद बाबरचे जन्म व बालपण, बाबरच्या आगमनावेळी भारताची स्थिती, मोगल साम्राज्याची स्थापना, बाबरच्या यशाची कारणे हे आपण मागच्या तासाला अभ्यासला होता। त्यासमोरचा भाग म्हणजे खनुआ युद्ध। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये खनुआ युद्धाबद्दल माहिती अभ्यासायची आहे। तर ती माहिती पुढील प्रमाणे आहे। बाबर आणि राणा संगा यांच्यातील संघर्ष। बाबरांना पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर अफगाण, राजपूत हेच दोन शत्रू राहिले होते। त्याचा पराभव करण्यासाठी प्रथम राजपुतांचा पराभव करणे आवश्यक आहे। हे केल्याशिवाय आपले भारतातील राज्य टिकू शकणार नाही याची बाबरला खात्री होती। राजपूत हे अतिशय पराक्रमी व शूर होते, म्हणून बाबरने आपल्या सैन्याला त्यांच्या विरुद्ध लढण्यास उत्तेजन दिले। यावेळी अत्यंत महत्त्वाकांक्षी व अद्वितीय योद्धा म्हणून प्रसिद्ध असणारे मेवाडचे राजे राणा संग्राम उर्फ राणा संगा व त्याचबरोबर चंदेरचा भेदिनी राय हा आपल्या शौर्याबद्दल प्रसिद्ध होता। पानिपतच्या पहिल्या विजयानंतर बाबरांनी भारतात स्वतःचे म्हणजे मोगलांचे साम्राज्य स्थापन करण्याचा निर्धार केला। त्याचवेळी मात्र राणासंगा हा मोगलांचा प्रखर विरोधक बनला। मोगलांना भारतातून हाकलून देण्याचा तो विचार करू लागला आणि त्यातूनच बाबर व राणासंगा यांच्यात संघर्ष होऊन खनुआची लढाई झाली। या खनुआच्या लढाईला कारणीभूत असलेले कारणे व परिणाम पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील। राणासंगाचा नाश आवश्यक। मेवाडचा राजा राणासंगा हे राजपुताचे प्रसिद्ध राजे होते। त्यांचा नाश केल्याशिवाय दिल्लीची सत्ता सुव्यवस्थितपणे चालविणे अशक्य आहे हे बाबरांना पूर्णपणे माहीत होते। म्हणूनच राणासंगाचा लष्करी शक्तीचा बाबरने खनुआच्या युद्धात नाश केला। त्यानंतर आरोप प्रत्यारोप। दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी यांना सिंहासनावरून दूर करण्यासाठी राणासंगाने बाबरांना आमंत्रण दिले होते। यापूर्वी बाबर व राणासंगा यांच्यात असा करार झाला होता की बाबरने मिळालेल्या या मदतीबद्दल घोलपूर व बियाना हे प्रदेश राणासंगाला द्यावे व बाबरने दिल्ली व आग्रा येथे वर्चस्व स्थापन करावे। परंतु राणासंगाने बाबरला कोणतीच मदत केली नाही, म्हणून बाबरने राणासंगावर विश्वासघात केल्याचा आरोप लावला व राणासंगाने बाबरवर असा प्रत्यारोप केला की घोलपूर व बियाणे हे प्रदेश जिंकूनही बाबरने ते राणासंगाला दिले नाही। यानंतर आहे मोगल साम्राज्य स्थापनेची अपेक्षा। बाबर मुळात फार महत्त्वाकांक्षी होता। भारतामध्ये मोगल साम्राज्य स्थापन करावे अशी त्याची प्रबळ इच्छा होती। या इच्छेच्या पूर्ततेसाठी राणासंगाचा पराभव करणे हे बाबरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते। यानंतर आहे राणासंगाची हिंदू साम्राज्य स्थापनेची आकांक्षा। राणासंगा हा महान योद्धा होता। त्याच्या शौर्याने अखिल भारतात स्वतःचा दरबार निर्माण केला होता। संपूर्ण भारतात हिंदू साम्राज्याची स्थापना करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती। त्यानंतर आहे राणासंगाचे निजाम खाँवर आक्रमण। बियानाचे राजे निजाम खाँ याच्यावर राणासंगाने स्वारी केली। राणासंगाच्या प्रचंड सैन्यापुढे आपला निभाव लागणार नाही, म्हणून निजाम खाँने बाबरची मदत मागितली। बाबर अशाच संधीची वाट बघत होता। बाबरने त्याचे सैन्य निजाम खाँच्या मदतीला पाठविले, त्यामुळे राणासंगाला माघार घ्यावी लागली। त्यानंतर आहे
मोहम्मद लोदीस सुलतान म्हणून मान्यता. पश्चिमेकडील अफगाणांनी मोहम्मद लोदीस राजा म्हणून निवड केली होती. इब्राहिम लोदीचा वारस म्हणून मोहम्मद लोदीस राणासंगांनी मदत केली. याच कृत्याच्या बाबरला अतिशय राग आले. या विविध कारणामुळे बाबर व राणासंगात यांचा संघर्ष वाढत जाऊन त्याचे पुढे युद्धात रूपांतर झाले. याच युद्धास खनुआचे युद्ध असे म्हटले जाते. यानंतर आहे खनुआचे युद्ध. 15 मार्च 1527 रोजी सर्व राजपूत राजे आलम खान लोदी हे राणासंगाच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. राणासंगाने बियाना प्रदेश जिंकून फतेपूर सिक्रीपासून 15 मैल अंतरावर खनुआच्या युद्ध मैदानावर तळ ठोकला. बाबरने देखील संपूर्ण तयारीनिशी खनुआ येथे अंतिम संघर्षाकरिता आला. राजपुतांच्या शौर्याची ख्याती, त्याचप्रमाणे ज्योतिषाची बाबरच्या पराभवाच्या भविष्यवाणीचा मोगल सैन्यात भयानक वातावरण निर्माण झाले. ही आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन बाबरने अत्यंत तेजस्वी भाषण करून मोगल सैन्यात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत शत्रूला पाठ दाखवणार नाही अशी शपथ घ्यायला लावली. या युद्धात सुद्धा बाबरने पानिपतप्रमाणेच व्यूहरचना केली होती. राजपूत सैन्य संख्येने बाबरच्या सैन्याच्या दुप्पट म्हणजेच 80,000 होते. खनुआच्या मैदानात दोघांमध्ये घनघोर रणसंग्राम झाला. राजपुतांनी पराक्रमाची शर्त केली, परंतु बाबरच्या तोफखान्यापुढे त्याचे काही टिकाव लागले नाही. राजपूत पराभूत झाले. राणासंगा भयंकर जखमी झाले व ते पुढे लवकरच मरण पावले. यानंतर आहे खनुआ युद्धाचे परिणाम. तर बघा, पानिपतच्या पहिल्या युद्धाने मोगल सत्ता प्रस्थापित झाली व खनुआच्या लढाईने मोगल सत्तेची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यामुळेच खनुआची लढाई हिंदुस्थानाच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. यामध्ये पहिला आहे राजपूत संघाचा संघ, राजपूत राजांचा संघ दुबळा बनला. खनुआ येथील दारुण पराभवामुळे राजपुतांचा संघ कोलमडला. राजपुतांची फार मोठी प्राणहानी झाली. राजपुतांचा प्रमुख राणासंगा या युद्धात जबर जखमी झाला. राजपूत राजांमध्ये निरुत्साह व वैफल्याची भावना निर्माण झाली. अशा तऱ्हेने राजपुताची प्रबळ सत्ता ही दुर्बल बनली. त्यानंतर आहे राजपुतांचे वर्चस्व संपले. दिल्ली आपल्या नियंत्रणाखाली आणून हिंदुस्थानात आपली सत्ता निर्माण करण्याचे राजपुतांचे स्वप्न अपुरे राहिले. विशेषतः पानिपतच्या लढाईत सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव झाल्यापासून राजपूत अधिक निर्भय बनले. हिंदुस्थानात राजपुतांची सत्ता निर्माण होणार अशी भीती मुसलमानांना वाटत होती, परंतु खनुआ येथील राजपुताच्या दारुण पराभवामुळे त्यांची भीती नष्ट झाली. यानंतर आहे बाबरच्या जीवनात नव्या कालखंडाची सुरुवात. मध्य आशियात निराश होऊन वैभव कीर्तीसाठी रानोमाळ भटकणाऱ्या बाबरचे भाग्य उजाडले. भटके जीवन संपवून स्थिर जीवनाची सुरुवात झाली. या पुढील काळात त्यांना गादीसाठी संघर्ष करावा लागला नाही, तर साम्राज्यवृद्धीसाठी त्यांना अनेक युद्ध करावी लागली. मात्र अनेक ठिकाणी यशस्वीनी त्यांची वाट पाहत होती. यानंतर आहे मोगल सत्तेची स्थापना झाली. पानिपतच्या लढाईत अफगाणी सत्तेचा विजय झाला असला तरीही बाबर स्वतःला हिंदुस्थानचा सत्ताधीश समजत नव्हता, कारण राजपुतांनी दिलेले आव्हान ही त्यांची महत्त्वाची समस्या होती. खनुआच्या विजयाने हिंदुस्थानच्या सत्ताधीश होण्याचा बाबरचा त्यांच्या ध्येयाविरुद्ध येण्याचे अडथळे दूर होऊन आता मोगल सत्ता स्थिर झाली. खनुआच्या अपयशामुळे अपमानित झालेला राणासंगा याला फार मोठा धक्का बसला. पुढे ते लवकरच मरण पावला. यानंतर कोणत्याही राजपूत सरदारने
मोगल सत्तेला आव्हान दिले नाही. यानंतर आहे खनुआ युद्धाचे महत्त्व. खनुआचे युद्ध अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. या युद्धात मोगलांनी राजपुतांचा पराभव केला, तरी त्यांना राजपूत शक्तीचा संपूर्ण नाश करता आला नाही. राजपुतांनी शौर्याने बाबरांवर इतका वचक बसवला की त्यानंतर तो राजपुतांच्या वाटेस गेला नाही. उत्तर हिंदुस्थानात हिंदू राज्य स्थापन करण्याचे राजपुतांचे स्वप्न या पराभवाने भंग पावले व बाबरांनी आपली सत्ता बळकट करून मोगल घराण्याची भारतात स्थापना केली. त्यानंतर आहे घागराची लढाई. बाबर समोर आता अफगाणाचा प्रश्न राहिला होता. खनुआच्या युद्धानंतर मोहम्मद लोधी बिहारमध्ये गेला आणि त्याने जवळपास 1,00,000 अफगाणी फौज उभारली. बंगालचा शासक नुसरत शहाची त्याला मदत होती. या सैन्याच्या साहाय्याने मोहम्मद लोधीने बनारस, चुनार इत्यादी प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणले. तेव्हा बाबरने तयारी करून अफगाणांना त्या प्रदेशातून पिटाळून लावले. ह्यावेळी त्याने अफगाणांचा प्रश्न निकाली काढण्याचे ठरवल्याने युद्ध अटळ होते. 6 मे 1529 रोजी पाटण्याजवळ घागरा येथे घमासान युद्ध होऊन अफगाणांचा पूर्ण पराभव झाला. परिणामी बाबर बिहारचा शासक बनला. त्यानंतर बंगाल शासक नुसरत शहाने बाबरशी तह केला. त्यानुसार एकमेकाच्या प्रदेशावर आक्रमण न करण्याचे ठरले. घागरा विजयाने बाबरची स्थिती पूर्ण सुरक्षित झाली. विरोध करणारा कोणीही राहिला नाही. बंगाल वगळता जवळजवळ उत्तर भारतात तो स्वामी बनला. काबूल, बदख्शान ते बिहारपर्यंत आणि हिमालय ते ग्वालियर चंदेरीपर्यंत बाबरचे साम्राज्य पसरले होते. यानंतर आहे बाबरांचा मृत्यू 26 डिसेंबर 1530. अनेक वर्षाच्या धावपळीच्या दगदगीने बाबर पूर्ण थकला होता. सतत 40 वर्ष त्याने लढायात घालविले होते. दिल्लीचे राज्य जरी त्याने मिळवले असले तरी जिंकलेल्या प्रदेशात शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्याचे कार्य अद्याप राहिलेले होते. तो आजारी पडला. 26 डिसेंबर 1530 मध्ये मरण पावला. त्याच्या मृत्यूसंबंधी अशी हकीकत आहे की बाबरचा मुलगा हुमायूं फार आजारी होता व त्याला बरे कर, माझे आयुष्य त्याला दे, अशी बाबरांनी ईश्वराला प्रार्थना केली होती. त्यानंतर हुमायूं बरा झाल्यानंतर 6 महिन्यांनी बाबर आजारी पडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये खनुआ युद्ध, घागराची लढाई व बाबरचे मृत्यू याबद्दलचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण मोगल साम्राज्याची स्थापना, मोगल साम्राज्य, बाबर याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.